नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोगिता परीक्षा म्हणजे स्टेट परीक्षा या ठिकाणी मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, खालीलपैकी आपल्या ठिकाणी भाववाचक या ठिकाणी नाम ओळखायचं आहे। बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बघा, गरिबी हा शब्द बघा या ठिकाणी भाववाचक नाम असेल, या ठिकाणी तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अधोरेखित शब्दाचं वचन आपल्याला ओळखायचं आहे। बघा, या ठिकाणी बघा, मोहनने ग्रंथ वाचले अशा प्रकारचं वाक्य आहे। बघा, मोहनने या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे, तर या अधोरेखित शब्दाचं वचन आपल्याला सांगायचं आहे, मोहनने। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अनेक वचन या ठिकाणी अधोरेखित शब्दाचं वचन राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, झाडे या शब्दाचं मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचं लिंग खालीलपैकी कोणतं? बघा, झाडे या शब्दाचं बघा मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचं लिंग खालीलपैकी काय राहील? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, नपुंसक लिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, त्याला थंडी वाजते। बघा, अशा प्रकारचं वाक्य आहे, या वाक्यामधला कर्ता आपल्याला सांगायचं आहे, त्याला थंडी वाजते। बघा, त्याला थंडी वाजते या वाक्यामधला कर्ता थंडी या ठिकाणी या वाक्यामधला कर्ता राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, जर अभ्यास केला तर पास व्हाल अशा प्रकारचं वाक्य आहे, तर वरील वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे। जर अभ्यास केला तर पास व्हाल संकेतबोधक या प्रकारचं वाक्य या ठिकाणी वाक्याचा प्रकार राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे। अशुद्ध, शुद्ध नसलेला। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील, शुद्धीपत्रक या ठिकाणी बघा शुद्धीपत्र या ठिकाणी अशुद्ध असलेला तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक 7, शीघ्रकोपी म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, शीघ्रकोपी म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, शीघ्रकोपी म्हणजे बघा अतिशय लवकर रागवणारा, त्यांना शीघ्रकोपी असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, आकाशामध्ये वावरणारे असतात त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, आकाशामध्ये वावरतात त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना या ठिकाणी नभचर या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 9 बघा, खालील शब्दापैकी आपल्याला नपुंसकलिंगी शब्द ओळखायचा आहे। बघा, 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी नपुंसकलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। लेकरू या ठिकाणी बघा नपुंसकलिंगी या ठिकाणी असलेला तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुंजर या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे, कुंजर। बघा, कुंजर म्हणजे हत्ती। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, आपुलकी। बघा, या ठिकाणी शब्द आहे, तर आपुलकी बघा या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या नामाचा प्रकार आहे? आपुलकी। बघा, आपुलकी बघा या शब्दामध्ये बघा भाववाचक नाम या ठिकाणी या नामाचा तो प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 12 बापा, खालीलपैकी बहुविग्रही समासाचं उदाहरण आपल्याला सांगायचं आहे। बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी आपल्याला बहुविग्रही समासाचं उदाहरण ओळखायचं आहे। लक्ष्मीकांत बघा या शब्दामध्ये बहुविग्रही समासाचं उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी जेवण केले असेल अशा प्रकारचं वाक्य आहे, वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे, मी जेवण केले असेल। बघा, भविष्यकाळाचं वाक्य आहे, म्हणजेच या ठिकाणी पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, अवनती अशा प्रकारचा शब्द आहे, तर विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे, अवनती। बघा, अवनती या शब्दाचा विरुद्ध अर्थ शब्द उन्नती या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 15 पहा, उद्गारवाचक चिन्ह खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा निर्देश करते? बघा, उद्गारवाचक चिन्ह कोणत्या गोष्टीचा निर्देश करते? बघा, या ठिकाणी भावना या ठिकाणी या गोष्टीचा या ठिकाणी निर्देश करते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्दाच्या रूपामध्ये खालीलपैकी कशामुळे बदल होतो? बघा, शब्दाच्या रूपामध्ये खालीलपैकी कशामुळे बदल होतो?
बघा शब्दाच्या रूपामध्ये प्रामुख्याने वचनामुळे या ठिकाणी बदल होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अन्वय। या ठिकाणी बघा शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे अन्वय। बघा या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे अन्वय। बघा संयोग या ठिकाणी अन्वय या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे। वाक्य पहा आशिषला कष्टाने मिळवलेली भाकरी हवी अशा प्रकारचं वाक्य आहे। कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा हे वाक्य केवळ वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे। बघा ताई वाचन करत असते अशा प्रकारचं वाक्य आहे। वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे ताई वाचन करत असते। बघा रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे अभ्यास। बघा अभ्यास या शब्दाचा बघा समानार्थी शब्द बघा व्यासंग या ठिकाणी अभ्यास या ठिकाणी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जळू या शब्दाचा बघा जळू या ठिकाणी शब्द आहे अनेक वचन आपल्याला सांगायचं आहे। जळू बघा जळूचं बघा जळवा या ठिकाणी अनेक वचन या ठिकाणी असेल आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 22 बघा खंड पडणे वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ सांगायचा आहे। खंड पडणे बघा खंड पडणे म्हणजे बघा अपुरे राहणे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 23 बघा चार रस्ते एकत्र येतात ते ठिकाण त्या ठिकाणाला खालीलपैकी काय? बघा चार रस्ते बघा एकत्र येतात त्या ठिकाणाला खालीलपैकी काय म्हणतात? त्यांना चौक या ठिकाणी असं या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक बघा मराठीमध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? बघा मराठीमध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? बघा मराठीमध्ये बघा विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे। बघा 4 शब्द आहेत सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बघा रस्ता या ठिकाणी सामान्य नाम असेल या ठिकाणी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा गणेशचे अक्षर बघा सुंदर आहे। बघा गणेशचे अक्षर बघा सुंदर आहे वाक्य आहे या वाक्यामधलं विशेषण आपल्याला सांगायचं आहे। बघा सुंदर या ठिकाणी बघा या वाक्यामधलं विशेषण राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जे चकाकते ते सोने नसते अशा प्रकारचं बघा या ठिकाणी वाक्य आहे। तर हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? जे चकाकते ते सोने नसते तर या ठिकाणी मिश्र वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्याचा प्रकार राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तो गाणे गातो या ठिकाणी वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे। तो गाणे गातो बघा तो गाणे गातो बघा या ठिकाणी कर्तरी प्रयोगाचं या ठिकाणी वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा श स स बघा अशा बघा व्यंजनांना खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वर्ण म्हणतात? श श स बघा या व्यंजनांना कोणत्या प्रकारचे वर्ण म्हणतात? तर या ठिकाणी उष्मे वर्ण या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 30 बघा जे आले नाही ते हारले बघा जे आले नाही बघा ते हारले या वाक्यामधलं बघा ते हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? बघा जे आले नाही बघा ते हारले तर ते हे कोणत्या प्रकारचं कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? ते तर ते बघा दर्शक सर्वनाम या प्रकारचं या ठिकाणी सर्वनाम आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आरसा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा आरसा या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी मुकुर या ठिकाणी बघा आरसा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आगमन या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा आगमन या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा आगमन निर्गमन ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा ज्याला वाळीत टाकले आहे असा तो खालीलपैकी कोण असतो? ज्याला वाळीत टाकले आहे असा तो म्हणजे बहिष्कृत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। पोटास चिमटा घेणे बघा अशा प्रकारचा वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। उपाशी वा अर्धपोटी राहणे या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। मुक्ताफळे या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। शेलके परंतु वेडेवाकडे शब्द ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भोपळा अननस हापूस बघा या ठिकाणी काही शब्द आहेत
हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? भोपळा, अननस, हापूस. बघा हे शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तिखट मिरची. बघा या ठिकाणी या अधोरेखित शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे. बघा अधोरेखित शब्द बघा तिखट आहे, तर तिखट या शब्दाची आपला जात सांगायची आहे. बघा विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. बघा सुंदर, मित्र, मंगल, गोडवा. भाववाचक नाम आपल्याला सांगायचं आहे. भाववाचक नाम बघा गोडवा या ठिकाणी बघा भाववाचक नाम असेल या ठिकाणी शब्द राहील. सकर्मक क्रियापदाचं वाक्य आपल्याला सांगायचं आहे. बघा सकर्मक क्रियापदाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. 4 वाक्य आहेत. सकर्मक क्रियापदाचं वाक्य कोणतं राहील? मी सिनेमा पाहतो. बघा हे वाक्य सकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, मी चित्रपट पाहत होतो. या ठिकाणी वाक्य आहे. वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. मी चित्रपट पाहत होतो. बघा पाहत होतो म्हणजे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी त्या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तुम्हाला नेहमी असेच सुयश मिळो. अशा प्रकारचं वाक्य आहे. तर हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा विद्यार्थी वाक्य बघा या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जोराचा वारा सुटला आणि लगेच पाऊस आला. बघा अशा प्रकारचं वाक्य आहे. तर हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा या ठिकाणी या वाक्यामध्ये आणि आलेलं आहे म्हणजे संयुक्त वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, येणारे. बघा एकत्र येणारे दोन्हीवर. बघा एकत्र येणारे बघा दोन्हीवर बघा स्वर असल्यास खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी होते? बघा एकत्र येणारे बघा दोन्ही वर्ण बघा स्वर असल्यास त्या ठिकाणी स्वर संधी होते. प्रश्न क्रमांक बघा, अमृतवेल ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? अमृतवेल. बघा अमृतवेल बघा ही प्रसिद्ध कादंबरी वि. स. खांडेकर यांची या ठिकाणी कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देवाहून या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? देवाहून, ऊनहून. बघा देवाहून, ऊनहून बघा हे पंचमी या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 16, सासू सासरे या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? सासू सासरे. बघा सासू सासरे बघा या शब्दामध्ये त्या ठिकाणी इतरेतर द्वंद्व समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भाजीपाला या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे? भाजीपाला. बघा भाजीपाला या शब्दामध्ये या ठिकाणी पुल्लिंग या प्रकारचं या ठिकाणी लिंग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्यावेळी बघा 2 वाक्य उभयनवी अव्यय यांनी बघा जोडलेले असतात त्यावेळी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? बघा ज्यावेळी बघा 2 वाक्य उभयनवी अव्यय यांनी जोडलेले असतात बघा त्यावेळी अर्धविराम या प्रकारचे या ठिकाणी विरामचिन्ह वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मामा या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे. मामा. बघा मामा या शब्दाचा बघा मामा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत? मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत? बघा या ठिकाणी 2 मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वरादी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला कंठ्यवर्ण या ठिकाणी ओळखायचे आहेत. बघा या ठिकाणी कंठवर्ण आपल्याला ओळखायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.